माझं मरण येण्याआधी मला मरण येण्याआधी माझं मरण येण्याआधी ते भक्तांनी सांगितलं गड्या मेलो तर चालेल मामाच्या तळाव आणल्यानंतर एका मिनिटाने उठवावं, एका मिनिटाने चालाय बोलाय शिकवावं, असं करत करत. आणि खरं सांग का, मामांच्या दरबारात हे जे मेंढके आलेत की नाही बाबा, महिला मंडळ हे तुमच्या पुढे बसलेले सगळे मेंढके, हे खरंच मेंढके सेवेला आलेले असतात बरं का. बाबा सेवा म्हणजे काय, कुठल्या गोष्टीला तुच्छ न लेखणं आणि ह्या दरबारात पडल ते करणं, ह्याला म्हटलं सेवा. आणि सेवा सेवा म्हणाल तर बाळूमामाच्या दरबारात सगळ्यात मोठी सेवा फक्त मेंढकेची बरं का. आपली काय सेवा, आपण येतोय तासभर कीर्तन ऐकतोय, खातोय आणि घरी निघून जातो, ह्याला सेवा म्हणते. सेवा सगळ्यात मोठी मेंढकेची. ऊन म्हणत नाही, वारा म्हणत नाही, उभ्या पावसात उभ्या उन्हात मेंढा लागतात, जाळवणी संसार बैसोला अंगणी अशा अवस्था प्राप्त करतात. सगळ्या गणगोत्र मित्र परिवाराचा त्याग करून तन मन धनाने ह्या मामाच्या दरबारात येऊन मेंढी माऊलीची सेवा करतात. सेवा सेवा म्हणाल तर ह्या बाळूमामाच्या दरबारात सगळ्यात मोठी सेवा फक्त मेंढक्याची. एकदा जोरदार टाळ्या मेंढक्यासाठी वाजवा. म्हणून इथं सेवेला किंमत आहे. मामाने सांगितलं ऐका गड्या, सेवा करा, सेवेला किंमत आहे. मामाने सांगितलं हे जो कोणी माझी चाकरी करतोय, ऐका बाबा, जो कोणी माझी चाकरी करतोय त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही, आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हो बाळधनकर राहणार नाही. हा शब्द मामा म्हणजे मामाने सांगितलं दरबारात सेवा करा, सेवेला किंमत आहे. लय सेवेला किंमत आहे. किती सेवेला किंमत आहे सांगा, मी प्रत्येक ठिकाणी सांगतो किती सेवेला किंमत आहे. मला खरं सांगा, आरती झाल्यावर पहिली पंगत कोणाची, पुढाऱ्याची, हा कोणाची, कोणाची, मेंढकेची. पण का पहिली मेंढकेची पंगत असेल, कारण ऊन म्हणत नाही, तहान म्हणत नाही, वारा म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, उभ्या पावसात उभ्या उन्हात तन मन धनाने मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करतात. ह्या मामांच्या दरबारात सेवेला किंमत आहे. म्हणून पहिली पंगत कोणाची असती बाबा. त्या दिवशी आम्ही म्हणलं आम्ही बुवा आहे, आम्हाला बसवले म्हणजे मागच म्हणजे फुकाट आलाच मागच म्हणले, अजिबात नाही. पहिला मान मेंढक्याला दिला, मग वार करीन महिला पुरुष बसतील. मला जाहीर सांगू द्या, दरबारात सेवेला किंमत आहे म्हणून पहिली पंगत मेंढक्याची. तसंच एका मेंढक्याने उठवावं, चालाय बोला शिकवा, असं करत करत कन्यामिलाचा प्रसाद खाल्ला. त्या कोळेकर मामांचा 6 महिन्यानंतर हात उचलला, 8 महिन्यानंतर पाय उचलला, 1 वर्षानंतर मामा ते काठीवरती चालू लागले. ऐका, मामांच्या प्रसादाची, मामांच्या सेवेची ताकद. अरे ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली होती, ज्याला डॉक्टर सुद्धा म्हटला हा माणूस दगावू शकतोय, हा माणूस मरू शकतोय, अरे ज्याला डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटी दिली ना, तोच माणूस बाळूमामाच्या कृपेने रोज मेंढ्या लागतो. यापेक्षा अजून काय महिमा सांगू. ज्याला ज्याला माणसा विठला विठला डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटी दिली ना, तोच माणूस बाळूमामाच्या कृपेने रोज मेंढा लागतो. ही ताकद मामाची. चालता नाही चालवलं, बोलता नाही बोलवलं, निपुत्रिकाला संतान दिलं. ज्याच्या भाग्यात मूल बाळला त्याला संतान प्राप्त करून दिलं माझ्या बाळूमामाने. बाबा अलीकडच्या काळात सुद्धा असे कित्येक लोक ज्यांना निपुत्रिकाला संतान दिलं. त्या काळामध्ये सुद्धा आप्पा शिंगाडे म्हणून आप्पाच्या वडीशेक मामांचे भक्त होते, निष्ठावंत. 12-13 वर्ष झालं घरामध्ये पाळणा आलेला. करायचं काय, मामांची सेवा करतोय पण मामापाशी मागावं कसं, म्हणून त्यानं विचार केला आणि एक देवऋषी पाहिला. आणि देवऋषाने सांगितलं, हे पहा, तुम्हाला जर लेकरू बाळ पाहिजे असेल तर एक गाभण बकरी कापावी लागेल. मला खरं सांगा, दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू मिळेल असा विचार तरी करेल का कधी कोणी? खरं सांगा, का मिळेल हो कोणाला? दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं झालंय असा माणूस बघितलाय का कोणी? आणि होईल, झालं तरी थोडे दिवस होईल, ते कायम राहत नाही. एक दिनात ठेवा,
तुम्ही जर दुसऱ्याचं चांगलं करत असाल, तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल, तर तुमचं वाईट करायची ताकद देव असुद्धा नाही, फक्त आपलं मन तेवढं साफ पाहिजे. आणि नेहमी दुसऱ्याचं चांगलं बघा. अलीकडे घाण सवय लागली लोकांना. एखादा समाजातला चांगला माणूस पुढे चालला का नाही, जाऊ दे एखादा भावकीतला माणूस पुढे, जाऊ दे एखादा गावातला चांगला माणूस पुढे, नाही पावत लोकांना. पाय कसा वडायचा सांगावं लागत नाही. आजपासून गोड जागा आलाय मामाच्या दारात, एक करा गड्या. ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा चांगला होतोय, एखाद्या पुढे चालला, एखाद्याचं चांगलं होतंय, सहकार्य करा, सपोर्ट करा, पाठिंबा द्या, प्रोत्साहन द्या, बळ द्या. का तर निसर्गाचा नियम आहे गड्या, ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा मोठा होत असेल ना, आपण आपोआप मोठा होत असतो. हा नियतीचा खेळ आहे. विठाल सांगितलं गड्या, गाभण बकरी कापावी लागत. गाभण बकरी आणली आणि कापण्याकरता होम विधी रचला. आता मामाला सगळं कळतो. जो मामाचा भक्त आहे नाही, तो कुठं गेलाय, काय करतोय, कसं चाललंय, हे सगळं मामाला कळतं. एकदा का रोड क्रॉस करून तुम्ही आत आला नाही, महिला मंडळ पुरुष त्या मामाला सगळं कळतं. माझा भक्त इथं याच्या करता आलाय, मग तुम्ही काही संकल्पना घेऊन या. ते मामाला सगळं कळतंय. कोण इथं कशा करता आले, कोण इथं बघा, कोण मामासाठी आले, कोण दर्शनाला आले, कोण प्रसाद घ्यायला आले, कोण आरतीला आले, हे मामाला कळतं. कोण कीर्तन ऐकायला आले, हे मामाला कळतं. कोण कीर्तन बघाय, कीर्तन ऐकणं वेगळं, कीर्तन बघणं वेगळं. कोण कीर्तन ऐकायला आले, कोण कीर्तन बघायला आले, कोण कीर्तनात मृदंग वाजवाय आले, कोण टाळ वाजवाय आले, कोण कीर्तन करायला आले या, कोण इथं द्यायला आले या, कोण इथं घ्यायला आले या. हे सगळं त्याला कळतं बरं का. आणि बघा, कुणी नाही कुणी काहीतरी मागायला आले, एवढं खरं. तुम्ही देवाच्या पुढे काहीतरी मागायला, काहीतरी चांगलं मागतात. कोणी कशासाठी का होईना, पण तसं बघायला तर निमगडी कुणी घरी राहिलं नाही म्हणून आले तर सगळ्याच आमच्या माऊली इकडे घरी काय मारली पर्याय नाही. त्यामुळे लय जण तर तशीच आहे ती, पर्याय नाही म्हणून देवाच्या दारात आले ती. पण कसं का होईना, पण आलेला महत्व आहे गड्या. तुम्ही हिथं आलाय आणि तसं बारकाने बघायला तर ह्या रानमाळानं लांब कशाला. आज जर बाळूमामाची पालखी हिथं आली नसती, तर ह्या टायमिंगला तुम्ही हिथं काय करत असता? पाहुणं किती पैसे दिले तुम्ही इथे येऊन बसला असता? युदुळा अजिबात नाही गड्या. मामाची ताकद आहे. मामा जिथं जातात, सध्याच्या काळात आमदाराला तरी 500च्या वर माणूस गोळा होत नाही, पण बाळूमामाची जिथं पालखी जाते तिथं 5-10 हजार पब्लिक गोळा होतं. मग ती यात्रा भरवणारा देव असा आहे. ह्या डोंगराने माळाने यात्रा भरवणारा जगातला एक देव म्हणजे संत बाळूमामा. बघा, अलीकडच्या काळात फक्त मामाच असे गावोगावी रानमाळाने दगड दोंड्यात यात्रा भरवतो. कशी? लय ग बारी यात्रा नारी गर दिला कानो, लय ग बारी यात्रा नारी गर दिला कानो, बाय बाय गर दिला कानो. आदमापूरच्या बाळूमामाचं पाऊल ठिकाण, पुरच्या बाळूमामाचं पाऊल ठिकाण, माथा यात्रा भरवणारा जगातला एक भगवंत म्हणजे संत बाळूमामा. अशीच लोक मामाच्या घरात. तसा तो आपा शिंगाडी सुद्धा मामांपाशी नाही गेला. मामांचा भक्त आहे, पण मामाला कळालं. मामाने ओळखलं त्याच्या मनात काय. मामा त्याच्या घरी गेले, दारावर ठापले, हे शिंगाड्या दार उघड. त्याला कळालं कडे मामा आली. मामा तुम्ही इथं कसं काय? अरे बकरी दारात ओरडते, घरात ओरडते, काय चाललंय तिला चला पाणी केलं नाही का? होय मामात केले. मग ओरडते का? आज जाऊन पाहिलं तर ती बकरी कापण्याकरता तो देवऋषी उभाया, होम रचलाया, विधी रचलाया. मामाने सांगितले, शिंगाड्या अरे तुझ्या मनात पाप तरी कसं आलं? दुसऱ्याचं लेकरू मारून तुला मिळालं असं कसं करशील रे? ए शिंगाड्या ऐक. मामा रागाच्या भरात बाहेर आले. शेजारी आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाच्या साक्षीने मामाने सांगितले, हे शिंगाड्या ऐक. जर ही गाभण बकरी तू कापशील ना शिंगाड्या, ह्या बाळूधनगराचा सबूत या
जर गाभण बकरी कापशील तर जन्मभर वांजुटा राहशील आणि ही बकरी जर सोडशील ना तर जा ह्या बाळू धनगराचा आशीर्वाद तुला एक नाही तर 5 लेकर होतील. हा आशीर्वाद संत बाळू मामाने दिला. आणि मामांचे किंवा संताचा शब्द कधी वाया जात नाही बरं का. मामाने तो शब्द दिला आणि त्या शिंगाड्याला 5च लेकर झाली. आज सुद्धा तुम्ही आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला गेला तर प्रत्येक आमुषेला चंद्रभागेचं पाणी आणून त्या हलसिद्धनाथाला स्नान घालतात. ते आप्पा शिंगाड्याची लेकर, त्याला 5च लेकर झाली. त्याचा वंश वाढत चाललाय. ते आज सेवा करतात. ही मामाच्या कृपेनं झालं. आणि आज सुद्धा मामांनी पुत्रिकाला संतान देतात. ही सगळी गोष्ट मामा करू लागली. मग मामाच्या दारात सगळे लोक यायला लागले. जसं आता तुम्ही आला तसंच मामाचा गच्च दरबार भरायचा. लोक यायचे आणि निघून जायचे. मामाने विचार केला तुमच्या आमच्या उद्धारा करता बोधबाधा खामरून भंडारा उत्सव मामाने चालू केला. पहिली गोष्ट केली भंडारा आपल्यासाठी चालू केला. बरं भंडारा म्हणजे सामान्य नाही. तुम्ही आम्ही समजता येतो भंडारा खरंच मामाच्या भंडाऱ्याची ताकद सोन्यापेक्षा जास्त आहे. फक्त कळणाराला कळते. आता भंडारा हे वाक्य इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबला माझं लय व्हायरल झालं. ते कसं एखाद्या नावावरूनच महाराजाची ओळख होती. ते त्या दिवशी 4 नंबर पालखीवर कीर्तनाला गेलो. मामा कीर्तनाला गेल्या गाडीतून उतरतोय तेवढा ती मेंढका म्हणला हे पोरांनो आज ती भंडारा सांगणारा महाराज आलाय बरं का. म्हणजे ते कसं असतं एका शब्द लांब कशाला त्याच्यामुळे फेमस आहे एकच नाव. हा काय हो बेंगळा दुसरं नावच नाही त्याला. हा एकामुळे ज्याची त्याची एकाही नाव ओळख प्रसिद्धी होतात. तुम्ही बघा आज जरी बघा सर्च करून पाहायचं श्रीराम महाराज गुलदगड कुठं नाव सर्च केलं की आधी भंडाऱ्याचं वाक्य येतंय. ते भंडाऱ्याचं वाक्य ऐकून जा. सामान्य नाही मामांच्या दरबारातला भंडारा. भंडारा म्हणाल तर मामांच्या दरबारात भंडारा 2 प्रकार. भंडाऱ्याचा पहिला प्रकार कपाळाचा भंडारा आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरतीनंतरचा महाप्रसाद सेवन करता तो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याचं महत्व आहे का. मामाच्या दरबारात आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता कधी निघून जाऊ नका. का तर तो दुर्भाग्याचं लक्षण आहे. कारण इथं आल्यानंतर ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना अरे त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे. एवढं मोठा अधिकार मामाच्या भंडाऱ्याचा आहे. गड्या पहिला प्रकार कपाळाचा, दुसरा प्रकार आरतीनंतर महाप्रसाद. जो कोणी बाळूमामाच्या दरबारातला आरतीनं कीर्तनानं पवित्र झालेला तो महाप्रसाद सेवन करल ना. ऐका गड्या जो कोणी माझ्या बाळूमामांच्या दरबारातला महाप्रसाद सेवन करल ना त्याच्या अंगामध्ये कुठलीही रोगराई असू द्या कुठलीही बाधा असू द्या ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. एवढा मोठा अधिकार मामाच्या भंडाऱ्याचा. पहिला भंडाऱ्याचा प्रकार कपाळाचा. पहिला भंडारा सोहळा चालू केला मामाने 1932 सालामध्ये मेतक्यात भूतबाधा खाम म्हणून भंडारा चालू केला. तो भूतबाधा खांब तुम्ही जर एरीवारी कधी मेतक्याला गेला का नाही बाबा तर तो खांब कुजू नाही म्हणून त्यावरती पंचधातूचं आवरण असतं. फक्त वर्षातून 1 महिना म्हणजे हा श्रावण महिना तो खांब मोकळा केला जातो. त्यावरचं पंचधातूचं आवरण काढलं जातं. त्या खांबाला स्पर्श केलं की इडापिडा करणी दोष भूतबाधा जादू टोना भानामती त्या दरबारात काय चालत नाही. काय चालत नाही. लय सोप आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर मग जगातला सगळ्यात मोठा देवऋषी तुमच्या बोरीबिल गावात येऊन बसला देणार. इथं काय चालत नाही. खरं सांगतो मामाचा दरबार फार श्रेष्ठ आहे. भूतबाधा खांबरोला अलीकडच्या काळामध्ये लोक म्हणतात महाराज ते भूतबाधा येत असलं काय नसतं तुम्ही कीर्तनात सांगू ना का रे बुवा आपल्या काही मग पुरावा दिल्याशिवाय बुवा मी कधीच बोलणार नाही बोलणार बी नाही. महाराज जगामध्ये भूत आहे. अंधश्रद्धा डोक्यातून दूर करा. ही अंधश्रद्धेत मोडत नाही. हा काही गोष्टी अंधश्रद्धा मान्य करावं लागतं. काय लोक बुवा आम्हाला असे म्हणतात महाराज तुम्ही वरी सरदाचं खाता म्हणलं बाबा तुम्ही खात नाही का ते म्हणले नाही आम्ही वरी सरदाचं खात नाही. मला खरं सांगा बाबा कीर्तन पवित्र असतं का अपवित्र. पवित्र कीर्तनाचा परिणाम शेजारी अन्नावरती झाला. अन्न पुण्यवान का पापवान बोला गे. पुण्यवान अन्न खाल्ल्यावर आपण पवित्र हो का अपवित्र. पवित्र तरी सुद्धा आम्ही वरी सरदाचं खात नाही. मरत नाही लगेच. आपण दुसऱ्याचं खावा आपलं कुण्या खावं जसं कराल तसं भराल. अंधश्रद्धा दूर करा. लोक म्हणतात मांजर आडवं गेलं की काहीतरी वाईट होणार. आजपासून त्याला ठेवा मांजर आडवं गेल्यावर दुप्पट फायदा असतो. बुवा आमच्या गाडीला रोज मांजर आडवं जातंय. आम्ही काय काल कुत्र गेलो होतं बिचार वाचलं त्याला वाचलं ते सुद्धा ना आम्ही सुद्धा. ऐका काही अंधश्रद्धा बाळगू नका. डोक्यातून काढा. लोक म्हणतात कीर्तनाला आलं का नाही बुवा चप्पल गेले की मग 7:30 जाते. 7:30 जात नाही पाहुणं फक्त 350ला काम लागतं. बाकी काय होत नाही. कुठलं बी कुठं जोडायचं नाही बरं का. तसं भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही. जगात भूत नसतं तर बाळूमामाला भूत्या मामा म्हणून ओळखलं नसतं. भूत नसतं तर पंढरपूरच्या पांडुरंगाला भूत मोठी जबरबाई लिहिलं नसतं. जगात भूत नसतं तर बाळूमामानी भूत काढून 120 रुपये कमवले बरोबर सांगितले आकडा म्हणून गुरुमुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती. जगात भूतच नसतं तर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं नसतं. काय
मंत्र पै आगाज पै भूतबाधा भेने तिथे लिहिलं नसतं जगात भूतया ती भूताकडाची कामं माझे बाळूमामा करायचे म्हणून बाळूमामाला भूत्या मामा म्हणून ओळखलं गेलं भूतबाधा खांबवला मामाने भंडारा सोहळा चालू केला असाच गच्च दरबार भारी चालू यायची खायची पैसे बाबा निघूनच जायचे मग बाळूमामाने विचार केला तळाव करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे म्हणून बाळूमामाने आपल्या उद्धारासाठी मेंढर केली होती हे तरी सगळ्याला माहिती आज तुमच्या गावात बाळूमामाची मेंढर आलीत बरोबर का आजी मामाने का मेंढर केली असतील कधी प्रश्न पडला का बरं चार पायाचे लय जनावर एकच नाही बरोबर का लय आणि सगळे आडवे चार पायाचे बघा दोन पायाचे कोंबडी सगळे सगळे प्राणी आडवायचं जगात एकच प्राणी उभा आहे त्याचं नाव बोला की काय नाव आहे माणूस वर बसलेला देव सुद्धा विचार करीत असेल माणूस उभा असून एवढा आडवा वागतो या हा आडवा असता तर कसा वागला असा देवाला प्रश्न पडला एवढी विचित्र माणसं वागायला लागली कडे ऐका बरं आडव्यातल्या मेंढीचा स्वीकार केला त्याला बी कारण आहे कारण एकच आहे मेंढी माऊली नम्रतेचं प्रतीक आहे कधी बघा मेंढी चालताना नेहमी खाली मान करून चालते ताट मान करून चालून कधीच नाही नम्र झाला होता तिने कोणी यानंतर मेंढी माऊली मामाचा दरबार नम्रतेने जगाय शिकवतोय ऐका तुम्ही नीतिमतेने जगा मामा एवढं शिकवतात झुकून चाला हात जोडून चाला नम्र राहाल तर कायम टिकाल गावातून चालताना हात जोडून चाला नम्र राहाल कायम टिकाल नम्र राहाल चिरकाल टिकाल नम्र राहाल प्रत्येकाच्या आठवणीत राहाल आणि आणखीच खोल सांगू का छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ रावणाचं शेवट गेलं नाही सांगा ते कवडे गेली नाही 7 ग्रहाच्या पायऱ्या करून 9 ग्रहाच्या पायऱ्या करून चढायच्या बाबा 80,000 बायका 1 लाख ना तू 1.25 लाख पण तू होतं त्याला 7 कोटी सोन्याची घरं रावणाची एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं रावणाच्या कवडी सोबत नाही ना आपलं कुठं घेऊन बसला तुकाराम महाराज तर किती श्रीमंत होते तुकाराम महाराजांच्या घरी 300 एकर जमीन होती तुकाराम महाराजांच्या घरी 500 एकर जमीन होती आणि सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता किती तुकाराम महाराजांच्या घरी 500 एकर जमीन आहे वर्षाला सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस जातो या आपला एकरच असतो या तो बी कारखाना जाळल्याशिवाय नेत नाही तरी बी आम्ही छाती काढून चालतोय मग आज संताला किती गर्व पाहिजे अजिबात नाही काढा एवढा जहागीरदारावर कवडी घेऊन गेला नाही नम्रतेने जगा हे शिकवण्यासाठी मामाचा दरबार आहे तुम्ही नीतिमतीने जगा प्रामाणिकपणाने जगा इमानदारीने जगा कोणाला फसवून जगू नका कोणाला लुबाडून जगू नका गोरगरिबांच्या मानावर गुळून जगू नका कोणा गरीबाचं पैसे बुडवू नका त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागल जसं कराल तसं भराल किंवा नियतीचा फेर आहे कधी कुणावर फिरल सांगता येत नाही नीतिमतीने जगा सगळ्याशी प्रेमाने जगा आज संध्याकाळी आपण झोपतोय सकाळी झोपेतून उठल का नाही हे आपल्याला सुद्धा माहिती नाही बघा तुम्ही बारकाईने बघा बरं लांब कशाला आज गुलदगड महाराज इथलं कीर्तन करत बुवाला माहिती उद्या सकाळ वर्ष श्राद्ध संध्याकाळी बाळूमामाच्या तळाव कीर्तन आहे बुवा घरी जाऊन निवांत झोपल पण बुवा सकाळ उठल ह्याची गॅरंटी आहे का ऐका म्हणजे कोणावर वाचायचा म्हणून माझं नाव घेतलं ना तर सगळ्याचं तेच आहे उगा आमच्या घालून सांगितलं म्हणजे तुम्हाला बरं वाटतंय चला हे झोपणं आपल्या हातात आहे झोपेतून उठणं आपल्या हातात नाही तो देव आपल्याला विसरत नाही आपण त्याला विसरत चालू म्हणून नीतिमतीने जगा हे शिकवण्यासाठी मामाने मेंढीचा स्वीकार केला झुकून चाला नम्रतेने जगा माझं म्हणू नका हे मामाने शिकवलं मेंढ्या केल्यानं सांगितलं मेंढ्या राखायचं आणि त्यावेळी एक सांगितलं ऐका बाबा मेंढ्या करून देतोय बाळूमामाने सुरुवातीला चांदीचा कमरचा करदोळा मोडला आणि पाणीवरून 5 मेंढ राहिली होती आणि आज बाळूमामाची ख्याती बाळूमामाचा महिमा ऐकायचा असेल तर ऐकून जा गड्या बाळूमामाने सुरुवातीला 5 मेंढर केली बाबा त्या 5ची 50,000 मेंढर मामाची जगात फिरतात ही ताकद 5ची 50,000 मेंढर फिरू लागली कधी कधी विचार करा आपल्या घरी 5 जनावर असते त्यासाठी आपलं अख्खं घरदार पळतं या आज एवढी 50-60,000 मेंढर 19 पालखीतली तो जगाचा मालक तो उघड्यावरचा संसार कसा सांभाळत असेल गड्या ह्याला वाली नाही ह्याला मालक कोणी नाही तो जगाच्या मालकाचा अधिकार एवढा मोठा आहे मामाने मेंढर केली सांगितलं ऐका जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतं या तोपर्यंत मेंढ्या राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही अरे सोडा अनुराधनापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर नाही मेंढ्या राखल्या तर जगात बाळूधनगर नाव सांगणार नाही शब्द मामाचा म्हणून मामाने मेंढर केली आणि भक्ताला सांगितलं डोंगरावर भक्त नाचू लागले गाऊ लागले उड्या मारू लागली आणि नाचत नाचत काय म्हणायची भंडारा कपाळी हाती घोंगाडन काठी भंडारा कपाळी हाती घोंगाडन काठी राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी राखीतो मेंढर बाळूमामा राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी राखीतो मेंढर बाळूमामा तुम्ही
भाग्याने जन्म मला मानसाचा मिळाला, रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला. त्याच नाम गोड ओठी सदा राहतो माझ्या पाठी, त्याच नाम गोड ओठी सदा राहतो माझ्या पाठी. राखी तो मेंढर बाळूमामाचा. नाचू लागला, गाऊ लागला, उड्या मारू लागला. झालं असं एक दिवशी मेंढ्या राखून भक्त तळावर आली. तळावर आल्यानंतर बाळूमामा बाजू बसले होते. भक्त मामाच्या पुढे आली, हात जोडला. मामा तुम्ही सामान्य नाही हो, निपुत्रिकाला संतान देताय, मेलेलं जिवंत करताय, अशक्य करताय. मामा करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती तुमच्यापाशी. वाहती नदी तुम्ही दुभंगावता, इकडचं पाणी इकडे उभा करताय, इकडचं पाणी इकडे उभा करताय. खडखडीत वाट निर्माण करून अलीकडच्या मेंढ्या मामा तुम्ही पलीकडे नेताय. तुम्ही सामान्य नाही मामा, आम्हाला तुमची सेवा करू द्या. बाळूमामाने सांगितलं, येडे हो, अरे माझी काय सेवा करता या, मी ज्या देवाची सेवा करतो त्याची करा. बाळूमामा कुठल्या देवाची सेवा करत होते बोला? हा बाबा कुणाची? पांडुरंगाची. मामाने सांगितलं जा अंतळामध्ये जाऊन बघ कुठल्या देवाचा फोटो. भक्त दावत गेला, पुण्यापासून गारी नाव त्याचं. तो म्हटला मामा मुळे महाराजांचा फोटो या, आपहालशिदाचा या, विठ्ठल बिरदेवाचा या, काशीलिंगाचा या, महालिंगरायाचा या, कारंड्या मायाकाचा या, मरगोबाईचा या. मामा सगळ्या देवाचा फोटो. अरे वेड्या त्यातला मोठा कोणता या? मामा तो तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे. अरे मग विचार काय करताय? आली असंसारा उठावी का करा, शरण जा उधारा पांडुरंगा. त्याच देवाला शरण जा, त्याशिवाय तुमच्या आमच्या जीवनाची सार्थकता नाही. आणि जावं बी लागतं बरं का, त्या देवाला शरण गेल्याशिवाय पर्यायच नाही. मला खरं सांगा, झाडाचं जर फळ पडलं तर ते असं जमिनीवर येतं का आकाशात उडून जातो? पुढं असतं. बाळानं समजा आता पाठीमागे गेलेला शिजन आंबा, तसं बघायचं तर आम्हाला यंदाचा उन्हाळा जाणवला नाही. सीझनच कळ नाही कुठला ऋतू आणि कुठला गेलाय ना आलाय ते. पाठीमागचा कडक मे महिना असतो उन्हाळ्याचा, अख्खा महिनाभर पाऊस पडत होता. मामाच्या 2025च्या भाकणुकीत सांगितले उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल. ते जंगलातला पक्षी गावात येईल, हैदराबादचं प्रकरण झालं. भारत पाकिस्तान युद्ध होईल झालं. 1932 सालाच्या भाकणुकीत सांगितलं या कोरोना नावाचा रोग येईल आणि मुंग्यासारखी माणसं मरतील. मरती बाबा. मामाची भाकणूक कधीच खोटी ठरत नाही. मामाने ह्यावेळी सुद्धा सांगितलं, बर झाडाचं फळ पडलं तर खाली येतं बरोबर का, आग्नी पेटवलं तर वरती निघतो बरोबर का. हा जर आता पाऊस पडला तर जमिनी येतोय का माघारी फिरतोय? बोल झालो की म्हणा आम्ही कुठे येतोय? खालीच येतोय का नाही? तसं आग्नी पेटवल्या वर निघावं लागतं. अग्नीची देवता सूर्य आणि जीवाची देवता देव. जीव म्हणून जन्माला लाव, देवाला शरण जावंच लागतं. बरं काय त्याच्याकडे जाण्याआधी हरिप्राप्ती शिवपाय धरावी संताची ते पाय. इथं बसलेल्या सगळ्याला सुख पाहिजे तर सगाच्या पाठीवर सुखाचं कुठंच नाही. सुख जगाच्या पाठीवर जो देखी सो दुखिया बाबा सुखिया कोणी. बाळूमामाच्या भाकणुकीत सांगितलं या पापाचा डोंगर झाला या पुण्याच्या दोरीवरती तरला या. दोरी एवढं पुण्य आणि डोंगरा एवढं पाप आहे, सगळीकडे दुःख या. पण जगात एक ठिकाणी सुख या. सुखरूपाईचा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. जगात एकच जण सुखे त्याचं नाव पांडुरंग. मामा आम्हाला त्याला शरण जावं लागेल का? हो जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याकडे जायला 4 मार्ग, ज्ञान कर्म योग भक्ती. एवढा मार्ग कळणार नाही, सोप्पा मार्ग सांगितला भक्ती. बाबा भक्तीचं सुद्धा 9 प्रकार. 9 आम्हाला कळणार नाही, सोप्पा सांगा. एक प्रकार सोप्पा या नाम संकीर्तन साधन पै सोपी जळतील पापी काल परवाची. चुकलं का? काल परवाची नाही, जन्माची बी नाही जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद नामामध्ये या. महाराज एवढं श्रेष्ठ नाम असं तुम्ही सांगता. भगवंताचं नाव घेतल्यावर जीवनाचं उदार देहाचं सार्थक होते. हे नाम घ्यायला होताय, पण नाम घ्यायचं कसं? नाम घेत असताना कसं घ्यायचंय ऐका. देवाला आवडतं तसं घ्या. कसं? आवडी देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. मामा रात्रंदिवस काय आम्हाला देवाचं नाव घ्यायला जमणार नाही. मामाने सांगितलं ऐका बाबा, माणूस म्हणून जन्माला आलाय तुम्ही रात्रंदिवस नाही घेतलं देवाचं नाव, पण कधीतरी घ्या. ऐका बाबा, माणूस म्हणून जन्माला आलाय देवाचं नाव घ्या. नाही तुम्हाला रात्रंदिवस घेता आलं तरी किमान उठाउठी घ्या. मामा मान्य आहे आम्हाला. समजा आम्ही रात्रंदिवस देवाचं नाही नाम घेतलं, कधी जरी आम्ही देवाचं नाव घेतलं, मामा उठाउठी जर आम्ही पांडुरंगाचं नाव घेतलं तर आमचा फायदा काय? नाम घेता
दर्शनात आलेलो आहे. अभंगाला चरण किती आहेत बाबा? 4. आणि एक चरण सुटाय किती वेळ गेला? 1 तास. आता राहिलेत किती चरण? 3. मग कवर चालू द्या, चालू दे म्हणा रातभर तुझं असंच. ऐका अवघ्या अवघ्या 10 मिनिटात आपल्याला सेवा समाप्त करायची. बरोबर आहे. आणि मामा आपल्याला प्रथम चरणात सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. बाबा तुम्ही जर सतत पांडुरंगाचं मुखानं नाम घेतलं तर देहरूपी विश्वरूपी प्रपंचरूपी संसारातून तुमच्या आमची सुटका होईल. एवढं सगळं करून कमवायचं काय? ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. त्या नामचिंतनाच्या बळाव असं काहीतरी कमवा, जगाच्या मालकाच्या दरबारात त्याच्या चरणाला मिठी मारता यावी. महाराज देवाकडे जायला दुसरा मार्ग नाही का? नामापरते साधन नाही जे तू करशी अनेक काही. बाबा ऐक, दुसरा मार्ग नाही देवाकडे जायला, सोपं साधन नाम ते घ्या. आलाय बाळूमामाच्या तळावर तर ऐका बाबा, देवाचं नाव घ्या. मामा तुम्ही सांगता पांडुरंगाचं नाव घ्यायला, आम्ही समजा पांडुरंगाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार होतो, या देहाचं सार्थक होतं, वैकुंठाची वाट मोकळी होते. मामा जरा 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 सोपं करून सांगा. तुम्ही सांगता देवाच्या नावाने जीवनाचा उद्धार, देहाचं सार्थक होतंय, सगळं आम्हाला माहिती आहे. बघा आमचा